1988 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं पोलिओ निर्मूलन करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं। 16 मार्च 1995 मध्ये भारतात पहिल्यांदाच तोंडावाटे पोलिओ लसीचा डोस देण्यात आला। त्यामुळे 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून देशात साजरा केला जातो। मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोनानं जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला। त्यावेळी पुन्हा एकदा लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित झालं। नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी लस मोफत दिली जाते। पाहूया राष्ट्रीय लसीकरण दिवसाबद्दलचं एक विशेष वृत्त। 16 मार्च 1995 मध्ये भारतात पहिल्यांदाच तोंडावाटे पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला, म्हणून 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जनजागृती केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रकारच्या 1 लाखाहून अधिक लसी आवश्यक असतात। टीबी, धनुर्वात अशा अनेक धोकादायक आणि प्राणघातक असणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लस मदत करते। शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी लस महत्त्वाची आहे। कोरोनानं जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला। त्यावेळी लसीकरणाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं। त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण दिनाचं महत्त्व अधिक आहे। कोल्हापूर जिल्ह्यात BCG, हेपॅटायटिस B, BOVP, पेटाव्हॅलंट, रोटाव्हायरस, FIPV, PCV, अजीवनसत्व, FIPV, गोवर रुबेला, पीस बूस्टर, JEB OPV बूस्टर, अजीवनसत्व दुसरा आणि 9वा डोस, डिपिन बूस्टर, TD अशा प्रकारचे लसीचे डोस दिले जातात। अगदी जन्म घेतल्यापासून ते वयाची 16 वर्ष पूर्ण होईपर्यंत विविध प्रकारच्या लसी दिल्या जातात। लस म्हणजे एखादा आजार उद्भवू नये यासाठी घेतलेली खबरदारी म्हणता येईल। लस घेतली आहे म्हणजे तो रोग रोखण्याचं पहिलं पाऊल असतं। त्यामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। जागतिक लसीकरण दिनानिमित्त इतकं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे।